एक हंगेरियन सैनिक जो 1938 मध्ये जगातला प्रथम श्रेणीचा पिस्तूल शूटर म्हणून ओळखला जात होता. 1940 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील तो सुवर्ण पदकाचा एकमेव दावेदार होता. तो सुवर्ण पदक जिंकणार हे सर्वांनाच माहीत होतं. स्पर्धेची तयारी देखील त्याने जोमाने सुरू केली होती, पण स्पर्धेच्या एक महिना अगोदर एक दुर्घटना घडली की ज्या घटनेने त्याच्या जीवनाला हादरवून सोडलं. आता तुम्ही एक कल्पना करा की तुम्हाला सातत्याने यश मिळवून देणारी गोष्ट कायमस्वरूपी तुम्ही गमावली आहे. तर तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय आणि तुमचं उद्दिष्ट सर्व काही उद्ध्वस्त होईल आणि तुम्ही किंवा आम्ही या धक्क्यामधून न सावरता सर्व काही संपवून किंवा थांबवून बसू. पण हा हंगरीचा एक असा धाडसी शूटर होता की ज्याने आपल्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने जगालाच थक्क करून टाकलं. त्याच्या जीवनामधील संघर्ष आणि ध्येयनिष्ठा आणि त्याच्या विजय इच्छाशक्तीची ही अद्भुत कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम. तर या नेमबाजाचं नाव होतं कॅरोली टकास. हंगेरीमधील बुडापेस्टमध्ये 21 जानेवारी 1910 रोजी त्याचा जन्म झाला आणि काही वर्षांनी तो आर्मीमध्ये देखील सामील झाला. त्याने नेमबाजीमध्ये इतकं कौशल्य मिळवलं होतं की वयाच्या 26-27व्या वर्षी तो जगामधील सर्वोत्तम नेमबाज म्हणून ओळखला जात होता. त्याचबरोबर त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील जिंकल्या होत्या. पण 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश मात्र झाला नाही, कारण तो एक कनिष्ठ सेवक असला. त्यामुळे त्याचा हा प्रवेश नाकारला गेला, कारण त्यावेळेला हंगेरीच्या संघामध्ये फक्त मोठ्या अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला या स्पर्धेमध्ये खेळता आलं नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने त्याचा आपला सराव चालू ठेवला. त्याने 1940 मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली. अनेक इतर स्पर्धा केल्या आणि जिंकल्या देखील. त्यामुळे तोच सुवर्णपदाचा दावेदार आहे हे हंगेरीमध्ये निश्चित मानलं गेलं. पण त्याची परीक्षा संपली नाही. त्याला त्याच्या आयुष्यामधील सर्वात मोठ्या अग्निपरीक्षेला स्पर्धेच्या एक महिना अगोदरच सामोरं जावं लागलं. सैन्यामधील युद्ध सरावाच्या वेळेला कॅरोलीच्या उजव्या हातातच ग्रेनेडचा स्फोट होऊन त्याचा उजवा हात कायमस्वरूपी निकामी झाला. ज्या हाताच्या जीवावरती त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या, ज्या हाताच्या जीवावरती ऑलिम्पिक स्पर्धेमधील सुवर्ण पदाचा तो दावेदार होता, त्याच कॅरोलीचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न आता संपलं होतं, कारण त्याला जिंकवून देणारा त्याचा उजवा हात हा शरीरापासून वेगळा झाला होता. आपले ऑलिम्पिकमधले सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यामुळे आणि नेमका उजवा हातच गमावल्यामुळे कॅरोलिन प्रचंड निराश झाला. त्याच्या सहकाऱ्यांसह बऱ्याच लोकांना कॅरोली पुन्हा कधीच मैदानामध्ये उतरणार नाही असं वाटत होतं. त्याला या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये 1 महिना देखील राहावं लागलं. पण त्याही वेळेला कॅरोली वेगळाच विचार करत होता. त्याने जे काही गमावलंय त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यावरती लक्ष केंद्रित केलं. त्याने डाव्या हाताने शूटिंगचा सराव सुरू केला. अनेक महिने डाव्या हाताने केलेल्या सरावानंतर तो 1939 मध्ये हंगेरियन नॅशनल पिस्तूल शूटिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि ती स्पर्धा जिंकला देखील. त्यानंतर हंगेरीच्या संघामध्ये त्याने स्थान मिळवलं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील जिंकली. मात्र 1940 आणि 1944 सालचे ऑलिम्पिक महायुद्धामुळे रद्द झालं. त्यानंतरही लोकांना असंच वाटत होतं की कॅरोलीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार. पण तो हार मानण्यातला खेळाडू नव्हता. त्याने सराव सुरू ठेवला. अखेर 1948 साली वयाच्या 38व्या वर्षी त्याने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यात ही संधी न दवडता त्याने पिस्तूल शूटिंगमध्ये आपलं सुवर्ण पदक जिंकलं. इतकंच नाही तर 1952 साली हेल्सिंकीच्या झालेल्या ऑलिम्पिकमध्येही त्याने सुवर्ण पदक जिंकलं आणि 1965 साली देखील ऑलिम्पिकमध्ये तो सहभागी झाला होता. पण त्यावेळेला त्याला पदक जिंकता आलं नाही. मात्र त्याने आपल्या सगळ्याच संकटांवरती मात करत यश मिळवलं आणि आपलं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आणि हेच त्याचं ध्येय, हेच त्याचं स्वप्न पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा नवीन विषय घेऊन, नवीन खेळाडू विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.